ठिकाणी मोठा फौजफाटा जो आहे तो आपल्याला पाहायला मिळतो। एकंदरीतच सकाळच्या दरम्यान जो तणाव झाला होता त्या तणावानंतर आता पोलीस अधीक्षक या ठिकाणी आलेले आहेत आणि ज्या ज्या ठिकाणी नुकसान झाले त्या ठिकाणाची पाहणी जी आहे ते पोलीस अधीक्षक संदीप सिंग गिल करणार आहेत। तर धन्यवाद सुमित। दौंड तालुक्यामध्ये यवत गावामध्ये हा मोठा तणाव निर्माण झालाय। आपले प्रतिनिधी सुमित सोनोने तिथनं सगळे अपडेट्स आपल्याला देतात। तर पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक संदीप सिंग गिल यांच्याशी जेव्हा आपल्या प्रतिनिधींनी बातचीत केली तेव्हा त्यांनी सांगितलंय की आता वातावरण शांत आहे आणि सगळ्या जनतेला शांतता ठेवण्याचं आवाहन त्यांनी आपल्या माध्यमातून केलेलं आहे। यवतमध्ये सकाळी तणाव निर्माण झाला होता। या जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांनी अश्रुधुरांचे नळकांडे देखील त्यांना सोडण्याची तिथे वेळ आली होती। त्यानंतर हा जमाव पांगला। आता सध्याची तिथली जी परिस्थिती आहे ती शांत झाली आहे आणि पोलिसांचा बंदोबस्त तिथे तैनात करण्यात आलाय जेणेकरून कुठलाही अनुचित प्रकार तिथे घडू नये या संदर्भातली सगळी काळजी पोलिसांकडून तिथे घेण्यात आली आहे। सकाळी एका सोशल मीडियावरील आक्षेपार्ह पोस्टमुळे यवतमध्ये दोन गटांमध्ये तणाव निर्माण झाला। त्यानंतर ते दोन गट आमने सामने आले आणि एका जमावाकडून ऑफिस जेसीबीची देखील तोडफोड करण्यात आली आहे। इतका तणाव यवतमध्ये निर्माण झाला। काही ठिकाणी जाळपोळही करण्यात आली आहे। यवतमध्ये हा मोठा राडा झालाय। तर या राड्यामध्ये दोन गट आमने सामने आले। तणाव झाल्याची माहिती तिथे मिळताच पोलीस तिथे घटनास्थळी उपस्थित झाले आणि आता तो तणाव निवळल्याची माहिती आपल्याला मिळते आहे। आपले प्रतिनिधी सतत तिथून लाईव्ह अपडेट्स देत आहेत। आता तिथे शांतता आहे। काही सकाळचे दृश्य आपण स्क्रीनवर पाहतोय जेव्हा तिथे एक मोठा जमाव तिथे तैनात झाला होता। काही आक्षेपार्ह पोस्टमुळे ताणतणाव निर्माण झाला आणि दोन्ही गट तिथे आमने सामने आले। एकमेकांवर दगडफेक देखील झाल्याचं दृश्यांमध्ये दिसून येत आहे आणि त्यानंतर पोलिसांनी जमावाला पांगवलं। जमाव आता तरी पांगवण्यात आलाय आणि शांतता यवतमध्ये तैनात करण्यात आली आहे। पोलिसांचा देखील मोठा बंदोबस्त तिथे आहे। पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक संदीप सिंग गिल हे स्वतः तिथे उपस्थित आहेत आणि ते यवत गावामध्ये उपस्थित राहून तिथली पाहणी करतायत की नेमकं काय झालं आणि कशामुळे गोष्टी इतक्या टोकाला गेल्या। एक ऑफिस फोडण्यात आलंय या जमावाकडून। दौंडचे माजी आमदार रमेश अप्पा थोरात देखील आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत। रमेश जी, तिथे मोठा ताणतणाव निर्माण झालाय। तब्बल 4 दिवसांपासून तिथे तणावाची परिस्थिती आहे आणि आज त्या जमावाने ऑफिसची देखील तोडफोड केल्याची घटना समोर आली आहे। 2-3 दिवसापूर्वी मॅडम इथं छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची विटंबना करण्यात आलेली आहे। ही गोष्ट अत्यंत निषेधार्ह आहे। या सृष्टीमध्ये जे काही महापुरुष असतील अशा महापुरुषाचे कुणीही विटंबना करू नये आणि जो कोणी करत असेल त्याला कडक शासन झालं पाहिजे। त्याला कोणी पाठीशी घालत असेल त्यालाही कडक शासन झालं पाहिजे। परंतु ज्यांच्यानी एकमेकावर कुणीही प्रति हल्ले करू नये आणि कुणी कोणाला त्रास होईल असं समाजाने थोडी शांतता कशी बाळगता येईल आणि शांतता कशी राखता येईल तेवढं पाहावं सगळ्यांनी। निश्चितच सर, पण 4 दिवसापासून तिथे तणावाची परिस्थिती आहे। आज आठवडी बाजार देखील आहे यवतचा अशी माहिती मिळते। अचानक नेमकं काय झालं की इतका तणाव तिथे निर्माण झाला? मला एवढ्या बारकाईने सगळ्या गोष्टी माहिती नाही, पण पोलीस खात्यालाही खूप त्रास होतोय। त्यांनाही म्हणजे सगळे लोकांवर रस्ते आल्यावर त्यांची खूप ही होती, त्यांनाही त्रास होऊ नये आणि समाजाने आपापसात शांतता बाळगावी आणि झालेल्या गोष्टीचा निषेध मी करतो एवढंच मला माहिती आहे। निश्चितच सर, धन्यवाद आपण दिलेल्या प्रतिक्रियेसाठी। तर दौंडचे जे माजी आमदार आहेत रमेश थोरात ते आपल्या सोबत बोलत होते। दौंडमध्ये जो तणाव निर्माण झालाय आणि दोन गटांमध्ये जो वाद झाला त्या संदर्भात त्यांची प्रतिक्रिया आपण जाणून घेतली। त्यांचं म्हणणं हेच आहे की 4 दिवसापासून तिथे तणावाचं वातावरण निर्माण झालं। काही वेळापूर्वी आपण तिथले स्थानिक आमदार राहुल कुल यांच्याशी बातचीत केली आहे, ती पुन्हा ऐकूयात। मी सगळ्यांशी संपर्क करतोय। मागचे 2-3 दिवस त्या भागातील वातावरण तणावपूर्ण होतं, परंतु शांततेचं होतं। आज सकाळी एका घटनेमुळे निश्चितपणे काही काळ त्या ठिकाणी दगडफेकीसारखे प्रकार घडले, परंतु येते आणि सगळ्या समाजातील घटकांशी संपर्क करून शांतता प्रक्रिया व्हावी अशा प्रकारचं आवाहन आम्ही करतोय।
ज्यांनी चुकीचं केलंय त्याच्यावर सक्त कारवाई करण्याच्या सूचना त्या ठिकाणी त्यांनी कारवाई केलेली आहे. आणि आता तरी त्या ठिकाणी नियंत्रणामध्ये येते आणि समन्वयानं आणि चर्चेनं पुढची प्रक्रिया व्हावी असा त्या ठिकाणी सगळ्यांचं एकमत आता झालेलं आहे. तेव्हा स्थिती नियंत्रणामध्ये आलेली आहे. निश्चितच सर, पण 4 दिवसापासून तिथे तणावाचं वातावरण होतं. 2 गटांमध्ये तणाव निर्माण झाला, हाणामारी झाली. आज तिथे अश्रुधुरांचे नळकांडे पोलिसांना सोडावे लागले. परिस्थिती इतकी बिकट होईपर्यंत ती ताब्यात का नाही घेता आली? मॉब सायकोलॉजी आहे. काल सुद्धा जवळपास 4-5 हजार लोकांची एकत्रित त्या ठिकाणी सभा झाली. तिथेही अतिशय शिस्तबद्ध पद्धतीनं सगळं झालं. आज थोडीशी विस्कळीतपणे येण्याचा तुमचा जो प्रश्न आहे त्याचं कारण म्हणजे आज त्या गावचा बाजार आहे आणि बाकीच्या 6 गावातली लोक त्या ठिकाणी जमतात आणि त्यामुळे थोडा मॉब जास्त झाल्यामुळे स्थिती नियंत्रणाच्या बाहेर गेली होती. परंतु तासभरामध्ये सगळी स्थिती नियंत्रणामध्ये आणण्यामध्ये यश आलेलं आहे. अशी घटना ही मॉब सायकोलॉजीमुळे घडलेली आहे. समन्वयाने चाललेला सगळा प्रकार हा काही लोकांनी दगडफेक केल्यामुळे थोडा हाताबाहेर गेला होता. परंतु पुन्हा त्या ठिकाणी होत आहेत. दौंड आणि यवत मधली 2-3 दिवसांपासूनची ही जी एका अर्थाने धुसफूस आहे ती अशा पद्धतीने तणावाचं स्वरूप घेणे हे वाईट आहे. मात्र याच्यातला जो मुख्य आरोपी होता त्याच्यावर कारवाई झालेली आहे आणि त्याला अटकही झालेली आहे. त्यानंतर आता जर तणावाची परिस्थिती किंवा दंगल सदृश स्थिती निर्माण होत असेल तर मला वाटतं गृह खात्याने योग्य ती पावले आत्ताच उचलली पाहिजे, जेणेकरून पुढचा कुठलाही मोठा अनर्थ टळावा आणि संपूर्ण समुदायाने सामंजस्याने परिस्थिती हाताळणे गरजेचे आहे. निश्चितच ताई, 26 तारखेला देखील यवतमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची विटंबना झाली. तेव्हा देखील कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला. आज त्या घटनेला 4-5 दिवस झालेत. आज परत पुन्हा एक घटना. एक्झॅक्टली मी तेच सांगते की ही घटना 4-5 दिवस आधीची आहे. त्यानंतर समाज माध्यमांवरून ज्या क्रिया प्रतिक्रिया उमटल्या त्यातून निर्माण झालेली परिस्थिती आहे. या सगळ्यांवर गृह खात्याने आणि सायबरने दोन्हींनीही आवश्यक ती खबरदारी घेणं गरजेचं आहे. आणि या संबंधाने जे करता येणं शक्य आहे, मग अगदी तुम्हाला तिकडचं नेट जाम करायचं की काय, पण हे सगळं गृह खात्याची जबाबदारी आहे, जेणेकरून तिथे दंगल सदृश स्थिती निर्माण होणार नाही आणि कुणीही कायदा हातात घेण्याचा प्रयत्न करणार नाही. कारण असं काही झालं तर त्याला सर्वस्वी जबाबदार हे गृह खातं असेल. कारण ही अचानक उद्भवलेली परिस्थिती नाही, तर गेल्या 4 दिवसापासूनची परिस्थिती आहे आणि गृह खाते या संबंधाने अगदी चांगल्या प्रकारे अवगत आहे. आज 1 तारीख आहे. आज ही मोठी घटना घडली आहे यवतमध्ये. नेमकं कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न याच्यामुळे निर्माण झालाय. नक्कीच कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झालेला होता. सकाळच्या दरम्यान जे आहे ते मोठा उद्रेक जो आहे तो यवतमध्ये पाहायला मिळाला होता आणि त्यानंतर जी काय परिस्थिती आहे ते पोलिसांची आता प्रत्येक चौकामध्ये. शिवसेना उभाटा पक्षाच्या नेत्या सुषमाताई अंधारे आपल्यासोबत जोडल्या गेलेल्या आहेत. सुषमाताई, यवतमध्ये सोशल मीडियाच्या एका पोस्टवरून 2 गट आमने सामने भिडलेले आहेत आणि तिथे कायदा आणि सुव्यवस्थेचा देखील प्रश्न निर्माण झालाय. आपली प्रतिक्रिया. दौंड आणि यवत मधली 2-3 दिवसांपासूनची ही जी एका अर्थाने धुसफूस आहे ती अशा पद्धतीने तणावाचं स्वरूप घेणे हे वाईट आहे. मात्र याच्यातला जो मुख्य आरोपी होता त्याच्यावर कारवाई झालेली आहे आणि त्याला अटकही झालेली आहे. त्यानंतर आता जर तणावाची परिस्थिती किंवा दंगल सदृश स्थिती निर्माण होत असेल तर मला वाटतं गृह खात्याने योग्य ती पावले आत्ताच उचलली पाहिजे, जेणेकरून पुढचा कुठलाही मोठा अनर्थ टळावा आणि संपूर्ण समुदायाने सामंजस्याने परिस्थिती हाताळणे गरजेचे आहे. निश्चितच ताई, 26 तारखेला देखील यवतमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची विटंबना झाली. तेव्हा देखील कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला. आज त्या घटनेला 4-5 दिवस झालेत. आज परत पुन्हा एक घटना. एक्झॅक्टली मी तेच सांगते की ही घटना 4-5 दिवस आधीची आहे. त्यानंतर समाज माध्यमांवरून ज्या क्रिया प्रतिक्रिया उमटल्या त्यातून निर्माण झालेली परिस्थिती आहे. या सगळ्यांवर गृह खात्याने आणि सायबरने दोन्हींनीही आवश्यक ती खबरदारी घेणं गरजेचं आहे आणि या संबंधाने जे करता येणं शक्य आहे, मग अगदी तुम्हाला तिकडचं नेट जाम करायचं की काय, पण हे सगळं गृह खात्याची जबाबदारी आहे, जेणेकरून तिथे दंगल सदृश स्थिती निर्माण होणार नाही आणि कुणीही कायदा हातात घेण्याचा प्रयत्न करणार नाही. कारण असं काही झालं तर त्याला सर्वस्वी जबाबदार हे गृह खातं असेल.
कारण ही अचानक उद्भवलेली परिस्थिती नाही, तर गेल्या 4 दिवसापासूनची परिस्थिती आहे आणि गृह खाते या संबंधाने अगदी चांगल्या प्रकारे अवगत आहे. निश्चितच ताई, धन्यवाद ताई आपण दिलेल्या प्रतिक्रियेसाठी. तर तिथले स्थानिक आमदार राहुल कुल देखील आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. सर, 2 गटामध्ये हा सगळा तणाव निर्माण झाला आणि त्यानंतर कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न यवतमध्ये निर्माण झालाय, आपली प्रतिक्रिया. हॅलो, बोला सर, आपला आवाज येतोय. नमस्कार. मी सगळ्यांशी संपर्क करतोय. मागचे 2-3 दिवस त्या भागातील वातावरण तणावपूर्ण होतं, परंतु शांततेचं होतं. आज सकाळी एका घटनेमुळं निश्चितपणे काही काळ त्या ठिकाणी दगडफेकीसारखे प्रकार घडले, परंतु येते आणि सगळ्या समाजातील घटकांशी संपर्क करून शांतता प्रक्रिया व्हावी अशा प्रकारचं आवाहन आम्ही करतोय. ज्यांनी चुकीचं केलंय त्याच्यावर सक्त कारवाई करण्याच्या सूचना त्या ठिकाणी त्यांनी कारवाई केलेली आहे आणि आता तरी त्या ठिकाणी नियंत्रणामध्ये येते आणि समन्वयानं आणि चर्चेनं पुढची प्रक्रिया व्हावी असा त्या ठिकाणी सगळ्यांचं एकमत आता झालेलं आहे. तेव्हा स्थिती नियंत्रणामध्ये आलेली आहे. निश्चितच सर, पण 4 दिवसापासून तिथे तणावाचं वातावरण होतं. 2 गटांमध्ये तणाव निर्माण झाला, हाणामारी झाली. आज तिथे अश्रुधुरांचे नळकांडे पोलिसांना सोडावे लागले. परिस्थिती इतकी बिकट होईपर्यंत ती ताब्यात का नाही घेता आली? मॉब सायकोलॉजी आहे. काल सुद्धा जवळपास 4-5 हजार लोकांची एकत्रित त्या ठिकाणी सभा झाली. तिथेही अतिशय शिस्तबद्ध पद्धतीनं सगळं झालं. आज थोडीशी विस्कळीतपणे येण्याचा तुमचा जो प्रश्न आहे त्याचं कारण म्हणजे आज त्या गावचा बाजार आहे आणि बाकीच्या 6 गावातली लोक त्या ठिकाणी जमतात आणि त्यामुळे थोडा मॉब जास्त झाल्यामुळे स्थिती नियंत्रणाच्या बाहेर गेली होती, परंतु तासभरामध्ये सगळी स्थिती नियंत्रणामध्ये आणण्यामध्ये यश आलेलं आहे. अशी घटना ही मॉब सायकोलॉजीमुळे घडलेली आहे. समन्वयाने चाललेला सगळा प्रकार हा काही लोकांनी दगडफेक केल्यामुळे थोडा हाताबाहेर गेला होता, परंतु पुन्हा त्या ठिकाणी होत आहेत. सर, धन्यवाद आपण दिलेल्या प्रतिक्रियेसाठी. तर यवतमधली ही जी घटना घडली आहे ती अतिशय धक्कादायक घटना आहे. 2 गटांमध्ये तणाव निर्माण झाला आणि त्यानंतर त्याचं रूपांतर हाणामारीमध्ये झालं. त्यानंतर पोलिसांना या सगळ्यामध्ये हस्तक्षेप करावा लागला. पोलिसांनी येऊन परिस्थिती नियंत्रणामध्ये तिथे घेतली आहे आणि हे जे दृश्य आपण पाहतोय हे बहुधा सकाळचे दृश्य आहेत. आता तिथली परिस्थिती नियंत्रणामध्ये आणल्या गेली आहे. तिथे आता कुठलाही तणाव नाही आहे, पण काही ठिकाणी जाळपोळ करण्यात आली, त्याचं ते दृश्य आपण बघत होतो. 2 गटांमध्ये तणाव निर्माण झाला. 2 गट आमने सामने आलेत. तिथले स्थानिक आमदार जे आहेत राहुल कुल यांच्याशी जेव्हा आपण बोललो त्या संदर्भात काही माहिती मिळाली की आज यवतमध्ये त्यांचा आठवडी बाजार असल्या कारणाने यवतमध्ये जास्त प्रमाणात गर्दी होती. बाहेरच्या गावांची देखील काही लोक यवतमध्ये आली होती, त्यामुळे त्या गर्दीमुळे तिथला अंदाज लावता आला नाही. आणि त्यानंतर दौंडमधील जी घटना घडली आहे यवतमध्ये ती अत्यंत दुर्दैवी आहे असं भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी देखील म्हटलंय. छोटा कार्यकर्ता आहे, हे सगळे वरिष्ठ पातळीवरती सगळे निर्णय होतात. याबद्दल माननीय मुख्यमंत्री महोदय याच्यावरती स्पष्ट बोलू शकतील. मी या विषयावरती काय बोलणार? सावली बारचा जे विषय घडला होता, सावली बारचा जो परवाना आहे, यवतमधील ही धक्कादायक घटना सोशल मीडियावर एक आक्षेपार्ह पोस्ट एका तरुणाने केली. त्यानंतर 2 गटामध्ये तणाव निर्माण झाला, वादावादी झाली आणि त्यानंतर ऑफिस फोडण्यात आलंय जमावाकडून, जेसीबी देखील फोडण्यात आला आणि मोठा पोलीस बंदोबस्त आता यवतमध्ये तैनात करण्यात आलाय. एका सोशल मीडियाच्या आक्षेपार्ह पोस्टवरून 2 गट आमने सामने आले आणि हा मोठा तणाव दौंड तालुक्यातील यवत गावामध्ये निर्माण झालाय. या गावामध्ये काल एक सभा देखील झाली. त्या सभेनंतरही वातावरण शांत होतं असं तिथल्या स्थानिकांकडून सांगण्यात येतंय आणि त्यानंतर यवतमध्ये आज सकाळपासूनच तणावपूर्ण परिस्थिती होती आणि तिथे दगडफेक झाली आहे. त्यानंतर तणाव आणखीनच वाढला. आज तिथला आठवडी बाजार असल्यामुळे तिथे मोठ्या प्रमाणात यवतमध्ये जमाव निर्माण झाला आणि त्या जमावाला बहुधा शांत करण्यात आलं नाही. संतापजनक घटना
ही यवतमध्ये घडलेली आहे। यवतमध्ये निळकंठेश्वराच्या मंदिराच्या प्रांगणामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा जो पुतळा होता, जी मूर्ती होती, त्या मूर्तीची दगडानं तोडफोड केलेली आहे। लाथा त्या मूर्तीला घातलेल्या आहेत। अशा पद्धतीचं विठंबना करण्याचं नीच काम सय्यद नावाच्या एका जिहाद्याने केलेलं आहे। काल हजारो लोक रस्त्यावरती उतरली होती आणि सर्वांची मागणी हीच आहे की त्याला पोलिसांनी अटक केलेली आहे, त्याला सहकार्य करणाऱ्याला पोलिसांनी अटक केलेली आहे। परंतु हे जर सगळी 2-3 महिन्यातली परिस्थिती बघितली, कोडमध्ये अन्नपूर्णा मातेच्या मंदिरावरती अत्याचार करण्याचा प्रयत्न केला तो चांद शेखनं, नंतर सांगली जिल्ह्यातील भवानीपूर गावामध्ये महादेवाच्या मंदिरातल्या नंदी महाराजाची शिंग कापून टाकली, नंतर वरवण म्हणून गाव आहे यवतच्या बाजूलाच, म्हणजे इकडेही छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीची विटंबना केली आणि तिकडे महादेवाची मूर्ती तोडून टाकली। म्हणजे हे कुणीतरी करत सामान्य कुणीतरी केलंय असं माझं अजिबात म्हणणं नाही। याच्या पाठीमागे मोठं षडयंत्र आहे, कारण छत्रपती शिवाजी महाराज या हिंदुस्थानातील सर्व हिंदू धर्मीयांचा आत्मा आहे, अस्मिता आहे आणि त्यांना माहित आहे की छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाखाली सगळी लोक जातीपातीच्या भिंती बाजूला ठेवून एकत्र येऊ शकतात आणि मग त्या अस्मितेवरतीच घाला घालायचा, आमच्या स्वाभिमानावरती घाला घालायचा। आणि म्हणून ज्यांना अटक केली आहे त्यांना कडक शिक्षा झाली पाहिजे, त्यांच्यावरती देशद्रोहाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे, त्यांच्या टीमचा शोध घेतला पाहिजे, UAPA ऍक्ट खाली त्यांच्यावरती कारवाई करता येते का याचा पोलिसांनी विचार केला पाहिजे। परंतु याचे मूळ कोण आहेत, हे कोण करायला लावतंय? कुणाला तरी पुढे करायचं, मग तो दारू पिला होता, मग तो मानसिक रुग्ण आहे, असं पुढे वातावरण करायचं आहे। पेट्रोलिंग आणि आमचा जे बंदोबस्त आहे त्या ठिकाणी नियमित राहणार। काय प्रकार झाला होता? न्यायवाला नागरिकाला जे आव्हान आहे ते हीच आहे की आपण शांततेच्या मार्गाने असा विचार करा, कुठल्याही प्रकारच्या र्युमर्सवर कोणत्याही प्रकारचा विश्वास ठेवू नका। हा एक जे स्टेटस ठेवण्यात आला होता त्यातून हे एक परिस्थिती ताणतणावाची गावामध्ये जी उत्पन्न झाली होती, त्याच्यामध्ये जे ज्यांनी असे प्रकारचा कृत्य केला होता त्यांना पोलिसांनी ताब्यामध्ये घेतलं आहे, त्याच्यावर कारवाई सुद्धा करण्यात आलेली आहे। त्यासाठी गावाची लोकांची मीटिंग सुद्धा चालू करण्यात आली होती, परंतु ठराविक लोकप्रतिनिधीमध्ये जे मीटिंग चालू असताना बाकी जे गावाचे लोक एकत्र झाले होते, त्यामध्ये ताणतणावाची अशी परिस्थिती आल्यानंतर ते इमिडिएटली थोडा तात्पर झाले, परंतु आता त्यांना आवाहन सुद्धा करण्यात आलेलं आहे। गावाची परिस्थिती शांत आहे। ज्या ठिकाणी आता आम्ही आमची पेट्रोलिंग सुरू केली आहे, ज्या ठिकाणी असे प्रकारची काही अडीअडचणी आहे त्याला आम्ही रिमूव्ह केलेलं आहे। गावात सध्या शांत आहे। काय नुकसान झालेलं आहे? जे काही नुकसान, काही काचा वगैरे फोडले गेले आहे, त्याचं जे काही नुकसान झालेलं आहे काही ठिकाणी त्याच्याबद्दल कायदेशीर कारवाई केली जाईल। थँक्यू। बाहेरचा मॉब असल्याचं सांगितलं जात होतं की काही ह्याच्यात बऱ्यापैकी जे लोक आहे मोस्टली तो गावाचेही आहे, कारण हे गावामध्येही सकाळपासून सकाळ म्हणजे 12 साडेबाराच्या दरम्यान हे जरा स्टेटसचा जे मुद्दा होता ते समोर आला होता आणि तो गावाचेही लोक होते। थँक्यू। आणि बाहेरचे जे काही असतील त्याच्याबद्दल आम्ही जे आहे ते खात्री करून त्याच्यावर सुद्धा कारवाई केली। काल सभा झाली होती गोपीचंद पटवर्धन। बघा, कालचा जे मॅटर होता ते आपल्याला माहित आहे की त्यामध्ये पोलिसांनी योग्य कारवाई केली आहे, गुन्हा दाखल केला, आरोपीला अटक केला होता। कालची सभा जी आहे ती पण शांतपणे संपलेली होती, कुठल्याही प्रकारचा इथे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला होता। त्याच्यानंतर सुद्धा आमचा पोलिसाचा बंदोबस्त इथे होता, पेट्रोलिंग होती। परंतु आज जे अचानकपणे हे जे स्टेटस एका युवकाने लावला त्यामुळे ते गावामध्ये ताणतणावाचा हे झाला, त्याबद्दल मी आपल्याला डिटेलमध्ये सांगितलेलं आहे। त्याला ताब्यात इमिडिएटली घेऊन त्याच्यावर कारवाई करण्यात आलेली आहे। तरी तो स्टेटस जे इमिडिएटली गावामध्ये तात्काळी जे सेपरेट झाला त्यामुळे ताणतणावाची परिस्थिती झालेली आहे, लोकांना आवाहन करण्यात आलेलं आहे, गावात शांत आहे। थँक्यू। पोलिसांकडून अश्रुधारा फोडण्याचा प्रयत्न करण्यात आला, जमाव कुठेतरी शांत काही वेळी आम्हाला असे प्रकारचे लोकांना शांत करण्यासाठी अशा प्रकारचे स्टेप्स घ्यावा लागते, पण आता एकदम शांतता आहे। आपण नागरिकाला हीच आवाहन करा की शांतता ठेवाय। थँक्यू। शांतता ठेवा असं पोलिसांकडून पोलीस अधीक्षक संदीप सगील यांच्याकडनं करण्यात येते आणि त्यांच्याकडून जी काय ते पाहणी देखील करण्यात येते। आपण जर पाहिलं तर ते आता संदीप सिंग गिल ते जे आतमध्ये जाणार आहेत आणि त्याची पाहणी करणार की नेमकी काय परिस्थिती आहे, कशामुळे झालेली आहे आणि पोलीस या ठिकाणी मोठा फौजफाटा जो आहे तो आपल्याला पाहायला मिळतो। एकंदरीत